या भुवरी गगनातुनी आलिस का तू ग मोहिनी, या हिरवळीवरी चालुनी दव बिंदू कलशात घेऊनी. अंगात ग रंग किती, मानात ग तरंग किती, निश्चल ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलांबरातील तू परी. श्वासात संगीत भासतो, डोळ्यात श्रावण हासतो, गगनातली चांदणी, मृगनयन तू हांसिणी. तुला जरी तू बाबरी, तू या धरेची गपरी, तू या धरेची गपरी, तू या धरेची गपरी. अनुगामिनी 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 अनुगामिनी. कोणालाही प्रवृत्त करणे ही माझी सवय नाही, पण काही नात्यांमध्ये जबरदस्तीचा हक्क असतो ना. त्याच हक्कांचा फायदा उचलून बाबांनी माझं लग्न लावलं आणि त्याचा परिणाम तुझ्या समोर आहे. आणि तसंही तुझ्याजवळ फक्त 11 दिवस उरले आपल्या ह्या सोकॉल्ड नात्यासाठी. यू आर इन लव्ह, राईट? दॅट आय डोंट नो. जर त्याचं नाव देव आहे तर असं समज की यू आर फिनिश्ड. याला आतमध्ये ठेव, तिथे, त्या खोलीत. हे आपलं घर आहे? नाही, हे अजून घर बनलं नाही, खोली आहे. कारण मी ह्याला अजून घर बनवलंच नाही आणि हे घर तुझं आहे याचा प्रश्नच येत नाही. कारण तू इकडे अजून फक्त 10 दिवस आहेस. मला कळत नाहीये की तुला तुझ्या नवऱ्याला पुन्हा का सोडवायचंय. राहू दे त्याला जेलमध्ये. एकदम वाईट माणूस आहे तो, तेव्हाच त्याची अक्कल ठिकाणावर येईल. एका मुलीचा बाप आहे तरी पण सुधरत नाहीये. हे घे, हे पैसे ठेवून घे. तू का खर्च करतेस त्याच्यावर जो तुला फक्त त्रास देतो. मी त्याला एक सुधारायची संधी देऊ इच्छिते. आणि तुला वाटतं की तो बदलेल. वेळ आल्यावर चांगली चांगली लोक सुधारतात. मग बदल ना तुझी वेळ. का या चाळीमध्ये राहून तू कुंढत कुंढत आयुष्य जगतेस. हे बघ काजल, तू चांगली सुशिक्षित आहेस. तू एखाद्या चांगल्या ऑफिसमध्ये काम का नाही करत. चांगलं ऑफिस? अहो काय असतं चांगलं ऑफिस? ऑफिसमध्ये चांगली लोक असायला हवी ना. आणि तुम्हाला तर ठाऊक आहे अशा चांगल्या ऑफिसात माझ्यासारख्या मुलींसोबत काय होतं ते. ज्या मुलीसोबत तिचा नवरा राहत नाहीये, लोक तिला काम नाही, साथ निभवण्याचे वचन देतात. आयुष्य जसं तसं जगते मी. बरोबर बोलतेस तू. पण याचा अर्थ असा नाही की या जगात चांगले लोक नाहीयेत. चांगली लोक आहेत म्हणून जगण्याची हिंमत करते. चल ठीक आहे, मी तुझ्या त्या राक्षस नवऱ्याचा जामीन करून देते आणि प्रयत्न करते की ही केस इथेच संपावी.
हे अन्नपूर्णा माते, माझ्या घरात कधीही कुठल्या गोष्टीची कमी होऊ देऊ नकोस. माझ्या हाताने बनवलेल्या प्रत्येक पदार्थात तुझी कृपा असू दे, कारण कुठल्याच पदार्थात चव कमी नको व्हायला. तुला तर माहितीच आहे की माझ्या ह्याच कलेच्या भरोशावर मी माझं नशीब सावरू पाहतेय. त्यांना माझ्या हातचं बनवलेलं जेवण खूप आवडतं, म्हणून तुम्ही तुमचा आशीर्वाद माझ्यावर सदैव ठेवा, म्हणजे मी त्यांना नेहमीच आनंदी ठेवू शकेन. नमस्कार मॅडम. अहो मॅडम, बाजारातून काही आणायचं आहे का? आणायचं तर आहे, पण मग ते मी विचार करते की आज घरातला पहिला स्वयंपाक आहे, तर खीर बनवते. पण काहीच सामान नाहीये खीरेचं. अहो मग मला सांगा ना, मी धावत जातो आणि पटकन आणतो. तसं खीर बनवण्याचं सगळं सामान तर मला माहितीच आहे. ते दूध, तांदूळ आणि काय. नाही 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 पांडे, अजूनही खूप काही लागतं. अजूनही खूप काही. एक मिनिट, तुम्ही मला लिहून द्या, नाहीतर मी विसरून हो, जाईन. तुम्ही कागद घेऊन या, मी लिहून देते आणि बाकीची कामही करते. हे घ्या मॅडम. पांडे, हो बोला अ, मॅडम. मी तुम्हाला एक चिठ्ठी दिली होती ना साहेबांना द्यायला. तुम्ही साहेबांना दिली होती ना? चिठ्ठी तर मी साहेबांनी दिली होती. तुम्हाला तर सांगितलंही होतं. चिठ्ठी तर मी साहेबांच्या हातात दिली होती. आपले साहेब पण ना खूप लवकर विसरतात. म्हणजे काही कुठेही विसरतात. त्यांचं लक्ष नेहमी कामातच असतं. जर तुम्ही माझं पत्र वाचलं असतं तर मला विश्वास आहे की तुम्ही या घराला किमान खोली तर नसता बोललात, पण मी या खोलीला घर बनवणार. अहो काय झालं मॅडम, तुम्ही हरवलात? अहो सामान लिहून द्या. खीर बनवायची आहे ना. आता लिहून देते. हे घ्या पांडेजी, पण हो, लॉस होऊन हिला विसरून नका जाऊ. ह्यात खूप महत्वाचं सामान लिहिलंय. अहो तुम्ही काळजी करू नका. मी आता गेलो आणि लगेच आलो. बस तुम्ही ठीक खीर आहे. बनवण्याची तयारी करा. साहेब, मॅडमने चिठ्ठी दिली आहे तुमच्यासाठी. मी निघतो. ते आज घरात पहिला स्वयंपाक बनवतेय, तर तुम्ही गोड खाऊन गेला तर चांगलं झालं असतं. मी आता 10 मिनिटात पटकन बनवेन. पांडे गेलेच सामान आणायला. ते येतच असतील. मी बनवते ना. नाही, मला उशीर होतोय. जर मी थांबू शकलो असतो तर मी नाही नसतो म्हणत. तू खीर बनवून फ्रीजमध्ये ठेव. तसंही मी खीर थंड खातो. नक्की. हो हो, ठेवीन मी. काल जर तुम्हाला माझ्या कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल तर मला तुम्हाला सांगायचं आहे की मी कुठलीही गोष्ट तुमचं मन दुखावण्यासाठी नाही करत. माझ्या मनात जे येतं, माझ्या डोक्यात जे येतं, ते बस तेच मी फक्त तुमच्या समोर ठेवतो. मी हो हो. निघतो. हं.
हे घ्या मॅडम, खूप चांगली वेलची घेऊन आलोय. जेव्हा तुम्ही खीर बनवाल ना तर पूर्ण बंगला सुगंधित होईल. मॅडम मॅडम अजून काही काम असेल तर सांगा. हा? म्हणजे काही अजून काम असेल तर सांगा. तुम्ही गेला नाही साहेबांबरोबर? साहेबांसोबत? रविवारी तर साहेब स्वतः गाडी चालवतात. पण का? कारण तर माहित नाही, पण ऑफिसला सगळे साहेब असेच करतात. अच्छा. अरे वाह, लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. होप एव्हरीथिंग इज ऑल राईट. देवला भेटायला चालले. वाह, ओके. तर काय मी विचारू शकतो का की ही पर्सनल मीटिंग आहे की? तुम्ही तसंच काही समजा. हो, मला एक गोष्ट समजत नाहीये की काळ बदलतोय की तू. तुमचं म्हणणं काय? नाही, मला काही म्हणायचं नाहीये, मला काही जाणून घ्यायचंय. काय? हेच की देव तुझ्यासाठी फक्त क्लायंट आहे की क्लायंट पेक्षाही काही जास्त? आणि जर मी बोलले की त्याहून जास्त तर? काही नाती जी लवकर बनतात ना, त्यांना लवकर जोडण्याचं नाही तर लवकर तुटण्याची भीती असते. तू तुझी आवड नाही तर तू तुझे रस्ते बदलतेस. मला असं का वाटतंय की तुम्ही मला सल्ला नाही, धमकी देतात? हे बघ साहेबी, तुला जे समजायचे ते तू समज, पण चुकीच्या निर्णयाच्या परिणामांपासून तू वाचू नाही शकत. आणि देवला क्लायंटपेक्षा जास्त काही समजणं हे तुझं सगळ्यात मोठं मूर्खपणाचं उदाहरण आहे. मला माझ्या आयुष्यात भीती दाखवण्याची ही पद्धत माणुसकीच्या विरुद्ध आहे. हे बघ साहेबी, आपण बाजारात बसलो आहोत. तू जितकी हवी तितकी दुकानं बदल, पण व्यवसाय बदलण्याचा प्रयत्न करशील ना तर कुठलीच नाही राहणार. मग मी कोण आहे, कुठे आहे? कोणीही येतं आणि मला रातोरात प्रोजेक्ट मधून बाहेर काढतो. दुसऱ्याच दिवशी मी रस्त्यावर येते. तू घाबरवतोस, मी घाबरते. मग माझं स्वतःचं काय आहे? माझं तर स्वतःचा कॉन्फिडन्सही नाहीये. मला फक्त इतकंच वाटतंय की चांगली संधी मिळण्याआधीच तू इन्सिक्युअर का समजायला लागलीयस? हो, मी इन्सिक्युअर झाले, कारण मला हे नको आहे की चिखलात धुक्यांची इमारत बनवली जावी. असं वाटतंय की तू तुझ्या आयुष्याशी काही नवीन वचनं बांधलीयस, काही नवीन निर्णय घेतलेत. कदाचित हो. ओ, तर मग अभिनंदन. मग तुझ्या पर्सनल मीटिंगची ही साखळी पुढे सरकव. आणि जेव्हाही आयुष्यात या झुनुकलालची गरज भासेल, मोकळेपणाने आठवण कर. हं? पण एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेव, हे शहर जितकं रंग दाखवतं ना त्यापेक्षा बराच रंग बदलतो. बेस्ट ऑफ लक. हे तुमच्यासाठी. थँक्यू. बसा. तुमच्याशी इतक्या लवकर पुन्हा भेट होईल असं वाटलं नव्हतं. काही गोष्टी आपोआप होत असतात. आपली मीटिंगही तशीच झाली की? काय वाटतं तुला? मला वाटतं काहीतरी विशेष आहे. बरोबर वाटतं. खरं तर मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं होतं आणि ते मी ऑफिसमध्ये नाही करू शकत. म्हणून मला ही प्रायव्हेट मीटिंग ठरवावी लागली. मी समजू शकते. मी तुमच्यासाठी एक कॉफी सांगतो. मनी, कॉफी घेऊन ये. तुमचं असोसिएशन आता आमच्या कंपनीसोबत होणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त माझ्या आणि माझ्या कंपनीशी नाही तर
देशाच्या सर्वसामान्य लोकांना जोडले जाणार आहात, जे साधारण एकूण 75%. कारण आजही आपल्या या देशात फक्त 25% लोक इन्शुर्ड आहेत. इन्शुरन्स कंपनीज तर खूप आहेत, पण त्यांच्यापर्यंत पोहोचणं सोपं नाही. आणि मी या माझ्या इन्शुरन्स पॉलिसीमार्फत सगळ्यांपर्यंत पोहोचू इच्छितो. वाटतंय मी तुम्हाला कदाचित बोर करतोय, नाही तर तुम्हाला अशा गोष्टी ऐकायची बोलायची सवय नाही. नाही नाही, असं काही नाही. पण तुमचं बोलणं मला बोर नाही करत. तुमच्यात काहीतरी विशेष आहे. ठीक आहे, मी तुम्हाला जास्त बोर नाही करत. सध्या तरी तुम्ही फक्त इतकंच लक्षात ठेवा की तुम्ही फक्त आणि फक्त कोणत्या क्रिएटिव्ह कॉन्सेप्टचा आणि आमच्या कंपनीचा भाग नाही बनणार, तर देशातील सर्वसामान्य जनतेच्या प्रॉस्पेरिटीचा भाग बनणार आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रोजेक्टसाठी तुमची निवड ही तुमच्या सौंदर्यामुळे आणि तुमच्या कर्तृत्वाला पाहून नाही झाली आहे. सौंदर्याचा गर्व तर खूप आधी सोडून गेलाय, पण हो, कर्तृत्वाचा गर्व आजही आहे मला देवजी. मला माहित करून घ्यायचंय की माझं सिलेक्शन कुठल्या बेसिसवर झालंय. तुमचं इनोसन्स, दॅट मीन्स तुमच्या व्यक्तिमत्वामुळे. आमच्या पॉलिसीचा कॉन्सेप्ट तुमच्या व्यक्तिमत्वाला खूप मिळता जुळत आहे. म्हणूनच तर आमच्या पॉलिसीच्या प्रमोशन करता मी कुठल्याही क्रिएटिव्ह एजन्सीला हायर केलं नाही. जर मी असं केलं असतं तर ते कुठल्याही व्यक्तिमत्वाला नाही, तर व्यक्तिविशेष, दॅट मीन्स स्पेशल चेहऱ्याची निवड केली असती. आणि तेच मला नकोय. आणि म्हणूनच मी सर्व क्रिएटिव्ह डिसिजन्स मी माझ्या हातात घेतले. आणि त्याचमुळे माझ्याच कंपनीत माझे काही दुश्मन निर्माण झाले. आणि होऊ शकतं की ते भविष्यात तुम्हाला काही हानी पोचवण्याचा प्रयत्नही करू शकतील. पण जर तुम्हाला माझ्या कर्तृत्वावर थोडा जरी विश्वास असेल तर असं काही नाही होणार. तुमच्या गोष्टी मी लक्षात ठेवेन. मलाही तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. थँक्यू. सॉरी. इट्स ओके. मी स्वतःबद्दल कधीही विचार करते तेव्हा चांगलाच विचार करते, पण इतरांच्या बाबतीत बिना विचार करता मी वर्स्ट होऊन जाते यार. हा, प्रभाकरनजी, आय वॉज वेटिंग फॉर युअर कॉल. देव ते सगळे करतो जे आपल्याला हवंय, आणि सावी ते सगळे करून गेली जे आपण अपेक्षित करतो. देव सावीला गेस्ट हाऊसला भेटण्यासाठी बोलवेल हे मला त्याच्याकडून अपेक्षित नव्हतं. ए नॅनसी, तू देवला नीट ओळखलं नाही. इज नॉट ओनली जीनियस, इज अ व्हेरी व्हेरी क्लेवर गाय. त्याची जेवढी हाईट ना त्यापेक्षा तो 10 टाइम डीपर. त्याचे सेवेला भेटणं इट वॉज अ पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी. तुम्ही बघा, नेक्स्ट टाइम तो सेवेशी त्याच्या बंगल्यावर मीटिंग करेल. डू यू नो दॅट देव इज मॅरिड? मला माहित नाही तो मॅरिड आहे का अनमॅरिड आहे, बट त्याचा मेड खूप चविष्ट आहे. आय एम व्हेरी सो सॉरी. म्हणजे त्याचं फूड खूप चविष्ट आहे. मेड का फूड? त्याची मेड नाही, त्याची बायको बनवते. मी असं ऐकलं की कोणीतरी गावठी अशिक्षित आहे. ओ, व्हॉट ए कॉम्बिनेशन आहे. व्हॉट कॉम्बिनेशन? देवला ती अजिबात आवडत नाही. Then why don't you replace her? Not as a wife. You know what I mean? कळतंय मला. प्रभाकरनजी, जर तुम्ही 12 गावचं पाणी पिऊन आला असाल तर मीही 12 नद्या पोहून आली आहे. देव माझ्यापासून वाचून जाईल कुठे?
आधी त्याचा हा प्रोजेक्ट फ्लॉप होईल आणि मग त्याचं आयुष्य, आणि मग आपण होणार आहोत ब्लॉकबस्टर. You pretty dangerous girl, Nancy. रिअली? Hmm? सॉरी. हॅलो. ठीक आहे, डॉक्टरांना फोन कर, मी पोचतोय. अरे हे तुम्ही काय करताय? हे माझं उष्ट आहे. तुमच्यासाठी उष्ट असेल, पण माझ्यासाठी तर हे बघा प्लीज, मला हे सगळं नाही आवडत. ठीक आहे. मी एका अटीवर खाईन. जर तुम्ही तुमच्या हाताने पहिला चमचा भरवाल.